हडपसरमधून येताना जीव जातो अक्षरशः। अल्प उत्पन्न गटाचा तो सगळा भाग आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्ती त्या ठिकाणी आहे। ट्रॅफिकची समस्या भीषण आहे तिकडे। माझा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त गंभीर प्रश्न कुठला असेल तर वाहतुकीचा खोळंबा, चाकण हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे। बरोबर। तळेगाव, चाकण, शिक्रापूर हा एक रोड आहे। पुणे नगर असतं ज्यामध्ये शिरूर, शिक्रापूर, वाघोली, लोणीकंद, खराडी ह्या परिसरातली विकास खुंटतोय त्याच्यामुळे विकास खुंटतोय। मला दुर्दैवानं सांगावंसं वाटतं की चाकणच्या ट्रॅफिकमुळे गेल्या वेळेला माझ्या पराभवामध्ये त्याचा पण एक सहभाग होता, त्या ट्रॅफिकच्या इश्यूचा। लोकांना सांगण्यात आलं, आश्वासनं देण्यात आली, आजही तसंच आहे, निवडून आल्यानंतर मी याव करेल त्याव करेल, पण दुर्दैवानं ट्रॅफिक चाकणची सुधारायच्या ऐवजी वाढलेली आहे। लोक संतप्त झाली आहेत आणि सगळ्या याच्यामध्ये मला ही माझ्या मतदारसंघातल्या ट्रॅफिकच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडनं किमान 5 वर्षामध्ये 25,000 कोटी रुपयाची गरज आहे। आता हे कधी होणार आहे? हे करण्यासाठी जनतेनं मोदीजींना च्या विचाराचा खासदार जर निवडून दिला तर निधी आणण्यासाठी त्याचा उपयोग होईल। तसेच पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे, त्याला 25,000 कोटी रुपयाची आजची त्याची किंमत झाली, 24,000 कोटी रुपयाचं व्हॅल्युएशन। येणाऱ्या काळात ह्या मतदारसंघामध्ये 50,000 कोटी रुपये जर हवे असतील तर मोदीजींच्या विचाराचाच खासदार निवडून जाणं गरजेचं आहे।